मंत्री भरत गोगावले यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केलाय। शिवसेना मेळाव्यामध्ये जमलेल्या शिवसैनिकांना मुर्दे बोलल्यावरून गोगावले आक्रमक झालेत। मेळाव्याच्या दिवशी सभागृहात पाय ठेवायला जागा नव्हती, याला संजय राऊत मुर्दे म्हणत असतील तर पालिकेच्या निवडणुकीत मुर्दे आहोत की मर्द हे दाखवून देऊ असा इशाराच गोगावले यांनी दिलाय। तर मंत्री भरत गोगावले आणि संजय राऊतांमध्ये एक प्रकारे जुंपली असल्याचं पाहायला मिळतंय। संजय राऊतांच्या वक्तव्यावर आता भरत गोगावले यांनी हल्लाबोल केलेला आहे। शिवसैनिकांना मुर्दे बोलण्यावरून गोगावले आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। आता मुर्दे होते का काय, त्याने जर कदाचित जर ती हे पाहिलेलं असेल की आमच्या सभागृहामध्ये पाय टाकायला जागा नव्हता, पूर्ण गॅलरी पूर्ण भरलेली होती, खाली संपूर्ण ग्राउंड भरलेलं होतं आणि लोकांना उभं राहिलेले होते, एवढी प्रचंड गर्दी। काय आता ह्यांना जर तो मुर्दे समजत असेल संजय राऊत, तर येणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीला आम्ही दाखवून देऊ ना, आम्ही मुर्दे आहोत का मर्द आहोत ते आम्ही येणाऱ्या निवडणुकीला दाखवून देतो। सोलापूर जिल्ह्यातील तलावांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। रामपूर तलाव 100% भरलाय आणि याबरोबर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हिप्परगा तलावाची पाणी पातळी देखील वाढलेली आहे। दुसरीकडे जायकवाडी धरणातही पाणीसाठा वाढलाय। नाशिक जिल्ह्यात 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून सोडलेलं पाणी जायकवाडी धरणात दाखल झालंय। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हा 2.5% वाढलेला आहे। तिकडे धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी पेरलेलं सोयाबीनचं बियाणं उगवलंच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जिल्ह्यातील 100 एकराहून जास्त एकरावर बियाणं उगवलं नाहीये। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून घेतलेल्या बियाण्यांची शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र बियाणं उगवलं नसल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। सोयाबीन पेरणी 11 दिवसांपूर्वी केली, 11 दिवसांचा कालावधी लोटला तरी बियाणं उगवलं नसल्यानं शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीची वेळ आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहे। नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। इथं महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचं बियाणं आणलेलं होतं, पूर्ण म्हणजे ही 10 वर्षापासून आमच्या गावात हा प्रोग्राम राबविला जातो। मग ह्या वर्षी ब्रीडर म्हणून चांगल्या जातीचं म्हणून महामंडळानं आम्हाला बियाणं दिलं, तर आमच्या गावातलं 40 ते 45 एकर बियाणं बोगस लागलं, म्हणजे उगवलंच नाही। शेतकऱ्याला तात्काळ शासनाचे कोण अधिकारी आहेत ते कोणी येऊन प्रत्यक्षात येऊन 8 दिवसात ह्याचं काय ते ह्या शेतकऱ्याला सगळ्याला आम्हाला द्यावं, नाहीतर अवघड आहे परिस्थिती। त्यांनी आम्हाला सांगितलं ब्रीडर कंपनीचं बिया चांगलं बियाणं आहे, याला उतार चांगला आहे, आणि त्यांनी असं बॅग दिल्यानंतर हे बॅग आज 10वा दिवस आहे पेरून, तरी सुद्धा बॅग उगवलीच नाही। 10 दिवसानंतर काळं भंगार राहणार आणि आम्ही हे पैसे म्हणजे व्याजानं काढून पेरणी पहिल्यांदाच केलेली असते। आता दुबार पेरणी करायची म्हणल्यावर आमच्याकडे 1 रुपया सुद्धा नाही, त्याचं कसं करायचं आम्ही आता। बीडच्या आष्टी तालुक्यातील गहुखेल तांडा आणि सेवालाल लमान तांडा इथून 15 बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे। या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून 15 बालकामगार काम करत होते। यामध्ये 9 मुली तर 6 मुलांचा समावेश होता आणि त्यांच्याकडून जनावरांची राखण करण्यापासून ते धुणी भांडी आणि इतर कामं करून घेतली जात होती। यातील 2 मुलं तिथून निसटून अहिल्यानगर शहरात गेली आणि त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता हा सगळा प्रकार समोर आलाय। या मुलांचे आईवडील कर्नाटकात मजुरीचं काम करतात, तर ही मुलं आष्टीमध्ये बालकामगार म्हणून काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या बालकांकडून बळजबरीनं काम करून घेतलं जात होतं का, असा सवाल आता उपस्थित झालाय। 15 मुलांना रेस्क्यू करून बालकल्याण समितीसमोर सादर केलं। त्याच्यामध्ये 9 मुली आणि 6 मुलं आहेत। आम्ही त्या मुलांशी संवाद साधला असता त्यांनी असं सांगितलं की आम्ही तिथे घरकाम करत होतो, काही मुलं 3 वर्षापासून, काही मुलं 4 वर्षापासून त्या घरी आहेत। एकदा आईवडिलांनी त्या घरी सोडलं की पुन्हा त्यांना आईवडील भेटायला आलेले नाहीत। काही मुलांना तर आईवडिलांचं नाव सुद्धा माहीत नाही आणि त्या मुलांना पोलिसांनी रेस्क्यू करून आपल्या समोर बालकल्याण समिती बीडच्या समोर सादर केलं। बालकल्याण समिती बीडने 9 मुली ज्या आहेत त्या आरवी येथे शांतिवन मुलींचं बालगृह आहे तिथे ठेवल्या आणि मुलं जे आहेत 6 ते शासकीय बालगृह बीड येथे त्या मुलांना ठेवलेलं आहे।
चिपळूणच्या शिवनदीत कारखान्याचं रसायनयुक्त दूषित पाणी सोडल्याचा प्रकार समोर आलाय। शिवनदीत दूषित पाणी सोडणाऱ्या 6 टँकरच्या चालकांना गावकऱ्यांनी अडवलं। जोपर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही इथून जागा सोडणार नाही आणि जर अधिकारी नाही आले तर हे टँकर आम्ही फुंकून टाकू असा निरवण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या क्लार्काला पाण्याचे नमुने घ्यायला, त्यामुळे ज्याला तांत्रिक ज्ञान आहे त्यांनीच यावं अशी गावकऱ्यांची मागणी असल्यानं गावकरी आक्रमक झाले। याची जबाबदारी कोणाची? ते जे अधिकारी बसलेत प्रदूषणवाले, हे फक्त या सापिष्टकडनं आणि अन्न कंपनीतनं हप्ते घेतात आणि हप्त्याच्या जीवावर हे सर्व चालू आहे। हे फक्त हप्त्याच्या जीवावर चालू आहे। ह्याचे जे कोण अधिकारी आहेत त्यांना उलटे टांगून मिरचीची धुरी दिली जाईल। रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमधला वाद थांबण्याचं काही नाव घेत नाहीये आणि अशातच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून आमदार महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंना पुन्हा इशारा दिलाय। सुनील तटकरेंनी सुरू असलेली कारस्थानं थांबवावी, अन्यथा येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्हाला विचार करावा लागेल असा इशारा दळवी यांनी दिलाय। राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार असताना राष्ट्रवादीकडून वातावरण निर्मिती केली जात असल्याचा दळवी यांनी आरोप केलाय। या जिल्ह्याच्या सक्रिय राजकारणाची परिभाषा आहे किंवा जे आलेख तयार झाला आहे त्याच्यामध्ये 7 आमदारांपैकी एकच आमदार राष्ट्रवादीचा आहे, 3 सेनेचे आहेत, 3 भारतीय जनता पार्टीचे आहेत। जे काय आत्ता एकंदर वातावरण निर्माण त्यांनी केलं आहे तर त्यांनी उचित विचार करावा, अन्यथा आम्हाला अशा पद्धतीची व्यूहरचना राजकीयदृष्ट्या स्वायत्त निवडणुकीमध्ये करावी लागेल हा त्यांना इशारा आम्ही निश्चित दिला। तो आमचं कर्तव्य आहे। शेवटी कार्यकर्त्यांचं हित जाणून ते आम्ही बोलणं निश्चित युक्त। बरेचसे वरिष्ठ नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांनी केलेलं वक्तव्य ही पक्षाची लाईन आहे किंवा महायुतीचा तो धर्म म्हणून त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर 22 जूनपासून पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि यावरूनच माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रशासनावर निशाणा साधलाय। छत्रपती शिवरायांचे किल्ले वर्षानुवर्ष तसेच आहेत, मात्र 100 कोटी खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलाय। अशातच मागच्या वेळेसारख्याच पुतळ्याच्या बाजूचा परिसर कोसळेल की काय म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे का असा सवाल वैभव नाईक यांनी विचारलाय। राजकोट किल्ल्यावर जवळजवळ 100 कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि 100 कोटी रुपये खर्च करून सुद्धा हा पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर काही दिवसापूर्वी खचला गेला होता। आज जे काम सार्वजनिक विभागाने केलं आहे त्या सार्वजनिक विभागाच्या कामावर स्वतःचाच विभागाचा विश्वास नाही हे आता 22 जूनपासून पर्यटकांना बंदी आणल्यावरून दिसून येत आहे। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले वर्षानुवर्ष टिकत आहेत आणि 100 वर्ष आयुष्य असलेले मुख्यमंत्री, इथले सगळे मंत्री सांगतात की ह्या पुतळ्याचं आयुष्य 100 वर्ष आहे, तरी पण या पुतळ्यावर आजूबाजूचा परिसर कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे।